हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज आहे संडे स्पेशल। तर मी आणले आहेत मस्तपैकी अशी ताजी ताजी वाम अर्धा किलो आणि त्याला लागणारे मी साहित्य तुम्हाला दाखवते। वल्ल खोबरं, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि भरभरून कोथिंबीर टाकली आहे त्याच्यामध्ये। ती मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतली। त्याच्यानंतर गॅसवर ठेवलेला आहे कढई। तेल तापेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छानशी अशी कमेंट करा। तर चला तेल तापलं, त्याच्यामध्ये टाकली मी हळद, थोडीशी हिंग। तर तेलामध्ये आपण परतून घेऊया त्याला आधी, कारण तेलात परतून घेतलं ना ह्याचं कालवण खूप टेस्टी लागतं आणि छान पण लागतं। आणि थोडंसं मीठ पण त्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला, थोडंसंच टाकायचं आहे कारण आपल्या रस्स्यामध्ये पण टाकायचं आहे, जास्त खारट होऊ देऊ नका। तर इथे छानपैकी असे परतून झालेले आहेत आणि मी ते एका प्लेटामध्ये काढून घेतले। त्याच तेलामध्ये थोडीशी हळद पुन्हा टाकली आणि तो वाटण केलेलं जे आहे ते आपण तेलामध्ये परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत छान परतून झालेलं आहे। तर इथे मी कांदा खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे, थोडंसं काश्मीरी मिरची टाकलेली आहे, धनिया पावडर, जिरा पावडर आणि थोडासा गरम मसालाही मी टाकलेला आहे। आणि जी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली होती मच्छी ती आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकायची आहे। आणि आपल्याला हवं तितकं रस्सा बनवण्यासाठी गरम पाणीच टाकायचं आहे, थंड पाणी टाकू नका। तर तुम्ही बघू शकता इथे किती छान त्याला कलर आलेला आहे। थोडंसं मीठ कमी वाटत होतं, मीठ टाकलं, लिंबू टाकलं आणि मस्त अशी तरी सुटलेली आहे रश्श्याला। तर तुम्ही ही नक्की करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते। तर चला इथे ताट घेऊयात आणि लिंबू, कांदा आणि चपाती आणि रस्सा, 2 तुकडे मच्छीचे आणि भात। चला बाय।